प्रत्येक पावसाळ्यात आमच्याकडे हेल्दी असं शेवग्याच्या शेंगाचं सूप नक्की बनतं बरं का आणि माझी तारीफ खूप होते. तर चला तर मग कसं बनवलं दाखवते. त्यासाठी शेवग्याच्या शेंगा घेतलेल्या आहेत 2, थोडासा दुधी भोपळा, कांदा आणि कोथिंबीरीच्या काड्या घेतलेल्या आहेत. हे सगळं कुकरमध्ये घेऊन 2 ग्लास पाणी घातलं, 3 शिट्ट्या करून घेतल्या. 3 शिट्ट्यानंतर मऊसर शिजलं, चाळणीत घालून घेतलं. मस्त असं बारीक दाबून दाबून चाळून घेतलं. पाणी वेगळं आणि चोथा वेगळा झालेला आहे. चला आता तडक्यासाठी त्याच्यास काय लागणार आहे ते पाहूयात. तर त्यासाठी अद्रक, लसूण आणि 3 मिरी घेतलेल्या आहेत, खलबत्त्यात ठेचून घ्यायच्या. 1 टीस्पून बटर घालून घ्यायचं. अद्रक लसूण घालायचं. अद्रक लसूण चांगलं भाजून घ्यायचं. अर्धी मिरची घातलेली आहे. मुलींसाठी करते म्हणून फार तिखट केलेलं नाही. तुम्हाला मिरची हवी तर अजून घालायची. पाणी सगळं घालून घ्यायचं. मिरी पावडर घालायची, मीठ घालायचं, चांगलं मिक्स करून घ्यायचं. 5 मिनिटासाठी हे सूप चांगलं शिजवून घ्यायचं. अगदी हेल्दी आणि टेस्टी सूप आहे बरं का. घरातली मंडळी जसं हेल्दी आहे तसंच टेस्टीसुद्धा आहे बरं का. घरातली मंडळी सूप केलं तर बाहेरचे सूप पिणं विसरून जाईल. हॉटेलपेक्षा भारी होतं. या पावसाळ्यात नक्की ट्राय करून पहा. आणि रेसिपी अशीच आवडत असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायलाही विसरू नका. सविस्तर रेसिपी आपल्या चॅनलवरती उपलब्ध आहे. त्याची लिंक या व्हिडिओच्या खाली दिलेली आहे, तिथून तुम्ही पाहू शकता. 5 मिनिटं चांगलं सूप शिजल्यानंतर कपामध्ये सर्व करून दाखवते. अगदी टेस्टी आणि मस्त असं ड्रमस्टिक सूप रेडी झालेलं आहे आपलं. एकदा नक्की ट्राय करून पहा. आणि रेसिपी आवडली तर लाईक, शेअर, सबस्क्राईब.